शिंदे पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर या सरकारला वर्षपूर्ती झालेली आहे आणि वर्षपूर्तीच्या निमित्तानं काही रिपोर्ट जे आहेत ते समोर आलेले आहेत. याच्यामध्ये खरं तर भाजपाचा वरचष्मा दिसतोय. तुम्ही कसं बघता या सर्व रिपोर्टकडे? नाही, याच्यामध्ये जो सर्वे आलेला मी आता पूर्ण माहिती घेतलेली. ह्याच्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये याच्या मोठ्या मोठ्या जाहिराती आल्यात. तर याच्यामध्ये जो सर्वे होता तो तिन्ही पक्षाचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब. त्यामुळे हा तिन्ही पक्षाचा रेशो त्याच्यामध्ये दिसतोय आणि आपण बघितलं तर तिन्ही पक्षाचा जर रेशो बघितला तर 60%च्या पुढे जातोय. त्यामुळे ह्या सरकारचं कामगिरी उत्तम आहे. परंतु अनेक प्रश्न आहेत या महाराष्ट्रापुढे. म्हणजे असं नाही की प्रश्न सगळे संपलेत. मग शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे असतील, सर्वसामान्यांचे असतील, पण तरी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यापासून तर आतापर्यंत सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम ह्या सरकारने केलं. मग त्यात फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे सगळ्यांनीच मिळून गेल्या 4-5 वर्षामध्ये मग लाडकी बहीण योजना असतील, वारकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, एखादं धोरण असेल, कामगारांचं धोरण असेल, ह्याच्यात सगळ्याला एक चांगलं काम ह्या तिघांनी मिळून हे केलं. त्यामुळे आता जो सर्वे होतो किंवा मूल्यांकन येते ते मूल्यांकन 60%पेक्षा जास्त आहे. या सरकारचं काम उत्तम आहे आणि या तिघांचे मिळून मुख्यमंत्री असल्यामुळं तो सगळा मार्जिन हे तिघांचे मिळून त्यांना मिळतं आहे. ठीक आहे, पण विश्वासार्थ नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना जास्त पसंती मिळते. एकनाथ शिंदे कुठेतरी कमी पडते असं वाटतंय? नाही, एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री नाहीत. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस त्यांचा रेशो मूल्यांकन त्या काळात होतं. हे वर्षभराच्या मुख्यमंत्र्यांचा रेशो आहे, हा बाकीच्यांचा नाही. तर तिघांचा मिळून 60%च्या पुढे आणि तिघं एकत्र मिळून ह्या सरकारचं यश आहे. सध्या आपण बघतोय 1 वर्ष पूर्ती झाली, मात्र आता नगरपंचायत किंवा नगर परिषदच्या इलेक्शन होत्या. यात मात्र मोठी कुरघोडी जी आहे एकमेकांवरती ती आपल्याला पाहायला मिळाली. हे सर्व आलबेल शेवटपर्यंत राहील किंवा याच्यामध्ये आता रवींद्र चव्हाण असं सुद्धा म्हणले होते की आम्हाला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची. म्हणजे या सर्व एकमेकांना कुठेतरी कमी दाबण्यासाठी किंवा असं सर्व प्रकार चालू आहे. तुम्हाला काय वाटतं सर्व आलबेल युतीमध्ये सुरू आहे? नाही, या तिन्ही पक्षाची महाआघाडी केंद्रातनं म्हणजे राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख आहेत मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, ह्यांच्या सगळ्यांच्या मान्यतेने झालेली. त्यामुळे हिथं जे काही निर्णय होतात ते वर्ण होतात. त्यामुळे खाली लोकल राज्याच्या लेवलवर जे बोलतात जे त्या पक्षाची भूमिका मांडतात, पण खरी भूमिका तर ती वर्णच असते आणि ते निर्णय घेत असतात. त्यामुळं आत्ता काय बोलले निवडणुकीच्या काळामध्ये जो आपला पक्ष वाढवतो त्या पक्षाची धोरणं किंवा त्यांचे उमेदवार निवडून आले पाहिजे त्यासाठी एकमेकांवर बोलणं ते लोकशाही असल्यामुळे कुणी कोणावर बोलू शकतं. पण ह्याच्यामध्ये सगळे निर्णय वर्ण घेतले जातात. त्यामुळं तो खाली कुणी काय बोललं तर त्याला जास्त आपण लक्ष न देता जेणेकरून वर्ण ज्या विषयाने ज्या विचाराने आघाडी झाली, महायुती झाली सगळ्यांची तिघांची म्हणून, तर त्याचे निर्णय वरती होतात, ते खाली होत नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या सुपुत्राचं लग्न आज परदेशामध्ये म्हणजे होत आहे. या निमित्तानं सर्व पवार फॅमिली एकत्रित आली. याच्यामध्ये अजित पवार सुद्धा मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. जे पवार फॅमिलीचं जे तिथलं चित्र होतं ते उद्या भविष्यात राजकारणामध्ये सुद्धा हे पवार एकत्रित येतील का आणि त्याचा फटका कुठंतरी शिंदे सेनेला बसेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, दोन्ही कुटुंब एकत्र आले पाहिजे त्याचं दुमत नाही आणि आलेच पाहिजे. त्याच्यामध्ये काय वावगं नाही, कारण शेवटी भांडणं कुटुंबातले असतात पण कधीतरी एकत्र येतात. शेवटी काय कारणं असतात त्याला. मग आज उद्धव साहेब राजसाहेब वाद होते पण आले नाही एकत्र आणि भावाभावाने ते एकत्र आलं पाहिजे, कारण ती रक्ताची नाती असतात. त्यामुळे त्याला राजकारणाचा टच दिला नाही पाहिजे. पण ते आता मधल्या काळामध्ये एकमेकाचे विचार पडत नाही म्हणून बाजूला गेले. पण एकत्र आलं तर आनंद आहे. त्याच्यामध्ये कोण कमी होणार कोण जास्त होणार त्याच्यापेक्षा कुटुंब एकत्र येणं महत्त्वाचं आहे. पण पुण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये काही 2 मतप्रवाह आहेत. याच्यामध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले तर प्रशांत जगताप नाराज आहेत. काही राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे एकत्रित यावं. दुसरी गोष्ट म्हणजे एकीकडे रुपाली ठोंबरे आहेत, त्यांची सुद्धा जरा मनोअवस्था जी आहे ते राष्ट्रवादीमधले ती सुद्धा बाहेर पडण्याची म्हणजे एकंदरीतच तुमच्या पक्षाकडे येण्याची अशी चिन्ह दिसत आहेत. हे सर्व पुण्यातलं वातावरण सध्या आहे. तर या सर्व पुण्यातल्या राजकीय वातावरणावरती तुम्ही कसं बघताय किंवा काय भाष्य कराल? नाही, याच्यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले तर तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे. प्रशांत दादाचं जे काय मत होतं त्याच्यावर मी परवाच बोललो की एक कार्यकर्ता आहे, चांगला आहे, समाजासाठी काम करतो, लढतो आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी राजकारणाच्या बाजूला जाऊन इथं त्याला सल्ला मित्राचा दिला आणि रुपाली ताईचं राहिलं तर ती आता
ती निर्णय घेणार. शेवटी ती आम्ही एकत्र काम केलं आणि ती जर उद्या राजकारणात तिचा निर्णय तो काय निर्णय घेईन तर त्याला माझा पाठिंबा जातो. शेवटी कार्यकर्ते आहेत आणि आम्ही एकत्र काम केल्यामुळे शेवटी आम्ही एकमेकाला सल्ले देतो आणि शेवटी सगळेच कार्यकर्ते समाजासाठी काम करतात आणि त्यामुळे त्यांचं सगळेच एकत्र आम्ही काम करत असतो. रुपाली ठोंबरे पाटलांनी आज एक सकाळी फेसबुकवरती फोटो जो आहे तो पोस्ट केला आहे, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे वडील जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार यांचे फोटो पोस्ट केलेला आहे. आणि या सर्व काही पोस्टावरून त्यांना काही संकेत द्यायचे आहेत का, त्यांना काही सांगायचं आहे का? नाही, पवार साहेब असतील, शिवसेना प्रमुख असतील, हे महाराष्ट्राचे मोठे लीडर आहेत. त्यांनी मोठं काम केलं आहे महाराष्ट्रासाठी. या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी पवार साहेब असतील, शिवसेना प्रमुख असतील, मोठं काम केलं आणि ते सगळ्यांचेच आदर्श आहे. माझे बी आदर्श आहेत. पवार साहेब जरी मी त्यांच्या पक्षात नसून तर एक आदर्श म्हणून मी बी त्यांना मानणारा कार्यकर्ता आणि शिवसेना प्रमुख तर त्यांच्या विचाराने प्रभावित होऊनच आम्ही राजकारणामध्ये आलो. त्यामुळे मोठी लोक आहेत आणि यांचे फोटो टाकणं काय गैर नाही. उद्या मी पवार साहेबांचा टाकू शकतो, शिवसेना प्रमुखांचा, कारण ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. ते खरं तर रवींद्र धंगेकर पुण्यातल्या अन्यायाविरुद्ध सातत्यानेच आवाज उठत असतात. आता मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात सुद्धा शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली. आज सुद्धा तिची घरी जवळपास तब्बल 1.5 तास तिच्या घराची चौकशी करण्यात आलेली होती. या सर्व कारवाईकडे रवींद्र धंगेकर कसं बघतायत? म्हणजे एकीकडे पार्थ पवार असतील किंवा दिग्विजय पाटील यांच्यावरती कुठलीही कारवाई किंवा त्यांना या सर्व गोष्टीमध्ये घेतलं झालं नाही, मात्र शीतल तेजवानीवरती सध्या ही कारवाई सध्या सुरू आहे. या सर्व प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? कारण की जेन बोर्डिंगचं प्रकरण असेल किंवा पोर्शो कार असेल, अशा सर्वच म्हणजे पुण्यातल्या घटनांवरती रवींद्र धंगेकर सातत्यानं आवाज उठवत राहिले. मात्र या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरती रवींद्र धंगेकरांचं काय मत आहे? जैन बोर्डिंग जी जागा आहे त्याचा विषय वेगळा आहे आणि मुंडवा प्रकरण वेगळं आहे. मुंडवा प्रकरणामध्ये ज्या दिवशी हा विषय आला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सांगितलं की हा व्यवहार आम्ही रद्द करू. मग त्याच दिवशी त्यांनी निर्णय घेतला की ह्याच्यात जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा. हा विषय वेगळा. आणि जैन मंदिराचा महिनाभर तो विषय चालला होता, कोणच त्याच्यामध्ये निर्णय घेत नव्हते. त्यांनी मग निर्णय घेतल्यामुळे तो विषय एकदम ऐरणीवर आला आणि त्याच्यावर सगळ्या पुणेकरांना, महाराष्ट्रांना, देशातल्या लोकांना बोलावं लागलं. आणि त्याच्यामुळे नंतर असं लक्षात आलं, ज्यांनी हे उद्योग केले त्यांच्या लक्षात आलं की ते अंगलट येते, नाहीतर तो पण ते विषय ते रेटून नेत होते आणि ती जागा कशी हडप करण्याचं ते षडयंत्र तिथं चालू होतं. त्यामुळे तो विषय वेगळा. म्हणून ते जैन मंदिराच्या ह्याच्यामध्ये एक सामाजिक भावनेतनं, धार्मिक भावनेतनं मी त्या चौकटीतून बघत होतो. मुंडवा विषय हा सरकारने एका दिवसात त्याच्यावर निर्णय घेतला, त्याच्यावर अटक केली. मग तो निर्णय आता ऐरवणीने आता तो विषय सरकार लगेच लक्ष घातला आणि तो सरकारच्या दृष्टीने गुन्हे दाखल केले. ज्यांच्यावर झाले नाही त्यांच्यावर करतील, जे करत नसतील त्याच्यावर आपण आवाज उठू. पण आज पवारांच्या घरात लग्न आहे त्यामुळे जास्त बोलायला नको. आज त्यांचा शुभमंगल दिवस आहे, त्यामुळे जर त्यांची चूक असेल तर त्याच्यावर मी बोलायला काय मी कमी करणार नाही. पण जैन मंदिर हे हडप करण्याचं काम 100% झालं. पण ते परमेश्वराची पुण्य आहे म्हणायचं किंवा त्या धर्माची पुण्य आहे, जैन धर्माची, म्हणून ते जागा वाचली नाही तर ती घशात गेली होती. त्याच्यामध्ये खरं तर सरकारने का त्याच्यामध्ये कच खाऊ केला कळलं नाही, कारण त्याच्यामध्ये गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. पण का झाले ना, आता त्याचं शोधण्यासारखं त्याच्यामध्ये शोध काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये. शेवटचा प्रश्न विचारतो. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून वसंत मोरे आणि त्यांचे सुपुत्र या दोघांना सुद्धा फॉर्म वाटप करण्यात आलेले आहेत. त्यांनी आता विजयाचा निर्धार केला आहे. शिवसेना शिंदे गटाची काय रणनीती सुरू आहे, कशी तयारी सुरू आहे तुमची महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने? ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब काय निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे, कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत. पण आम्ही 165 जागावर आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे. फक्त आम्ही शिंदे साहेब काय निर्णय घेतील त्याच्यावर आम्ही त्यांच्या निर्णय किंवा त्यांच्या आदेशामुळेच आम्हाला पुढं काम करायचं. पण आज शिवसेनेकडे येणारा जो लोंढा आहे, जी कार्यकर्ते चांगले येतात, सामाजिक भावनेतून येतात, एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज शिवसेनेकडे येण्यासाठी इच्छुक आहे आणि आम्ही त्यांना थांबवलं अजून की जो पण आम्हाला साहेब निर्णय देत नाही तोपर्यंत, नाही तर एका दिवसामध्ये 165 लोकांची यादी आम्ही जाहीर करू. एकंदरच आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने 165 जागावरती लढण्याची तयारी आमची पूर्णपणे झालेली आहे. फक्त आम्ही एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया आहे जी रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे.